कुख्यात गुंड शरद मोहोळ पुण्यातल्या कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारात ठार, ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू। पुण्याच्या ससून रुग्णालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त, कुख्यात गुंड शरद मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ। पुणे जर्मन बेकरी ब्लास्ट प्रकरणी आरोपी मिर्झा बेगला हायकोर्टाकडून जामीन मंजूर, 1 लाखाच्या जामिनावर सुटका करण्याचे न्यायमूर्तींचे निर्देश। 2010 साली कोरेगाव पार्कमध्ये झालेल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 64 जण जखमी झाले होते। बारामती ॲग्रोवर ईडीची धाड, बारामती ॲग्रो ही रोहित पवारांची कंपनी, मुंबईच्या 6 ठिकाणी ईडीची छापेमारी। महाराष्ट्र भूमीला संघर्षाचा इतिहास, त्यामुळे महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल, रोहित पवारांचं सूचक ट्विट। हे आमच्यासोबत पहिल्यांदा होत नाही, राजेंद्र पवारांच्या कंपनीवरही छापा टाकला, रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीवरील छाप्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। पवारांसोबत निष्ठेने आणि ताकदीने उभं राहण्याचं हे फळ वाईट याचंच वाटतं की यात आपलेच घरभेदी सहकारी सामील आहेत, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटावर निशाणा। कुणाची तक्रार आली की तपास होतो, मविया काळात आमच्याही तपासण्या केल्या, योग्य कागदपत्र दिली, मांडणी केली तर पुढे काहीही होत नाही, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची बारामती ॲग्रोवर झालेल्या छापेमारी प्रकरणी प्रतिक्रिया। शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचाही रोहित पवारांना पाठिंबा, आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्य तयार करत असतो, त्यामुळे लढायचं आणि भिडायचं, देशमुखांचं ट्विट। पुण्यातील ससून रुग्णालयात राडा, भाजप आमदार सुनील कांबळेंनी राष्ट्रवादीच्या जितेंद्र सातवांच्या कांचिलात मारली, उद्घाटन पाटीवर नाव नसल्यानं कांबळे संतप्त। आमदार सुनील कांबळेंनी स्टेजवरून खाली उतरताना पोलीस शिपायाच्याही कांचिलात लगावली, कांबळेंचा आणखी एक मारहाणीचा प्रकार उघडकीस। इगो हर्ट झाल्यानं आमदार सुनील कांबळेंकडून मारहाण, राष्ट्रवादीच्या वैद्यकीय मदत कक्षाचे जितेंद्र सातव यांचा कांबळेंवर आरोप। भाजपचे आमदार सुनील कांबळे यांना सत्तेचा माज दाखवला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदारांमध्ये कशी आली, वडेट्टीवारांचा सवाल। मी फक्त ढकललं, मारहाण केली नाही, आमदार सुनील कांबळेंचं स्पष्टीकरण। सुनील कांबळेंनी केलेलं कृत्य भाजपच्या संस्कृतीत बसत नाही, चुका झाल्या असतील पण मारहाण हे उत्तर नाही, आमदार रवींद्र धंगेकरांचा निशाणा। मंत्री छगन भुजबळांचा 6 जानेवारीला सोलापूर जिल्हा दौरा, ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेला संबोधित करणार। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळांची टीका, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, भुजबळांची प्रतिक्रिया। आळंदीतील इंद्रायणी नदीत 3ऱ्या दिवशीही फेसाळलेलीच, कारवाईबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाची उदासीनता कायम। पुणे जिल्ह्यातील इंद्रायणीसह अन्य नद्यांमध्ये रसायनयुक्त पाणी सोडणं थांबायला हवं, नाहीतर पुढच्या पिढीतील 90% लोकांना कॅन्सरचा धोका, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा सरकारला घरचा आहे। शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांवर पुण्यात गुन्हा दाखल, हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी आव्हाडांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंनी दाखल केली होती तक्रार। कोल्हापुरात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन। आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता विदर्भातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा। नागपूरच्या शहीद चौकातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 महिने डॉक्टर नाही, नर्स आणि कंपाऊंडरकडून रुग्णांवर उपचार। नागपूर जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करून चौकशीची मागणी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हर्षवर्धन निकोस यांनी केली फडणवीसांकडे तक्रार। बुलढाण्याच्या खामगावात शेतकऱ्यांची हातात कोयता आणि देशी कट्टा घेऊन निदर्शनं, सोयाबीनला भाव मिळत नसल्यामुळे बाजार समितीसमोर निदर्शनं। सिंदखेड राजामधील राजवाड्याची स्वच्छता आणि डागडुजीच्या कामाला सुरुवात, माधाच्या बातमीनंतर पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाला जाग, 12 जानेवारीला राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव। यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचं शोले स्टाईल आंदोलन, पांदण रस्ता मोकळा करण्यासाठी महागाव तालुक्यातील शेतकऱ्याचं टॉवरवर चढून आंदोलन।
वर्ध्यातील सेलूच्या बाजार समिती यार्डमध्ये जनावरांच्या बाजाराला सुरुवात, विक्रीसाठी आलेल्या बैलांची पूजा करून बाजार सुरू. अकोला जिल्ह्यातील नागद सागद इथे गायींचं डोहाळ जेवण, मुंदी नामक गायीच्या डोहाळ जेवणाला गावकऱ्यांची गर्दी, शेतकरी दिलीप ठाकूर यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन. इंदापुरात बनली तब्बल 6,750 किलोची मिलेट्स खिचडी, कृषी महोत्सवात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहरांकडून खिचडी बनवण्याचा पराक्रम. आणि यानंतर मराठवाड्यातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा. अयोध्येतील राम मंदिराची निमंत्रण पत्रिका तुळजाभवानी देवीच्या चरणी, विश्व हिंदू परिषदेकडून तुळजाभवानीची आरती, महंतांना विशेष निमंत्रण. जालन्याच्या बानेगावात मनोज जरांगेंचं जंजी स्वागत, सजलेल्या बैलगाडीतून जरांगेंची मिरवणूक, जरांगेंनी लुटला बैलगाडी चालवण्याचा आनंद. भाऊराव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नोंदीनुसार ऊसतोड होत नसल्याच्या तक्रारी, शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कोंडलं, कार्यकारी संचालक आणि संचालक मंडळानं दिलेल्या आश्वासनानंतरच शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सोडलं. आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. आणि यानंतर आपण उत्तर महाराष्ट्रातल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. समाजात तेढ निर्माण करण्याचा जितेंद्र आव्हाडांचा हेतू, जनता त्यांना माफ करणार नाही, श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रमाणे जितेंद्र आव्हाडांवर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांची टीका. राज्यपाल रमेश बैस नाशिकच्या दौऱ्यात, जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करण्याची काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास यांची राज्यपालांकडे मागणी. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी सहकुटुंब घेतलं साईबाबांचं दर्शन, साई मंदिर संस्थांकडून कोट्टू सत्यनारायण यांचा सत्कार. शिर्डीच्या साई मंदिरात 10 दिवसात तब्बल 16 कोटींचं दान, 23 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान तब्बल 8 लाख भाविक साईंच्या चरणी लीन. धुळ्यात 7 बोगस डॉक्टरांवर पोलिसांची कारवाई, वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसतानाही करत होते रुग्णांवर उपचार, ॲलोपॅथी औषधांचा साठा आढळल्यामुळे खळबळ. अयोध्येतल्या राम मंदिर परिसरात 16 ते 22 जानेवारी दरम्यान मोठा यज्ञ, 8 पुजाऱ्यांवरच्या उपस्थितीत यज्ञ होणार, 8 पैकी 1 पुजारी धुळ्यातील असल्याची माहिती. यज्ञासाठी धुळ्यातून मोठ्या प्रमाणात पूजेची सामुग्री अयोध्येत. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ऑनलाईन औषध विक्रीवर लवकरच निर्बंध, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची माहिती. नाशिकमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये विधानसभा मतदारसंघावरून रस्सीखेच, देवयानी फरांदेंच्या मतदारसंघात अजित पवार गटाचे होर्डिंग्स, रंजन ठाकरे यांचे भावी आमदार अशी होर्डिंग्स, ठाकरेंच्या होर्डिंग्ससमोर फरांदेंचंही होर्डिंग. नाशिकच्या माणगावमध्ये ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत, गहू हरभरा पिकांवर रोगाची भीती, आंब्याचा मोहरही गळू लागला, उत्पादनात घट होण्याची शक्यता. आणि यानंतर कोकणातल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. वडिलोपार्जित जपून ठेवलेल्या जमिनी विकू नका, रायगडच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जनतेला आवाहन, तर व्यवसाय करा आणि जमिनीचा वापर करा, अजित पवारांचा सल्ला. कोकणच्या युवकांना काम मिळणार असेल तर नेत्यांनी विरोध करायचा कारण काय, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल. जोपर्यंत जनता आमच्या पाठीशी तोपर्यंत कोकणाचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही, अजित पवारांचं कोकणवासियांना आश्वासन. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील चिपळूण दौऱ्यावर, वळसे पाटलांच्या हस्ते खरवते कृषी महाविद्यालयातील बेकरी युनिटचं लोकार्पण. पुढील 10 वर्षात कोकणातील तरुण मुंबईत नोकरीसाठी जाणार नाही, एवढा विकास कोकणात होईल, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांचा दावा. अजित पवार गटाचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या बाजूलाच आमदार भरत गोगावलेंची खुर्ची, महायुतीसाठी गोगावले आणि तटकरे वाद बाजूला ठेवणार का, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना आज बंदी, रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अवजड वाहनांना बंदी. तळ कोकणातील तिरारी खोऱ्यात भरवस्तीत हत्तींचा वावर, गावभर हत्ती फिरत असल्यानं ग्रामस्थ भयभीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.